नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। असताना एके फोडण्याचं काम काही समाजकंटक करत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये भारतीय दलित पंथ या सामाजिक चळवळीनं अनेक कार्यक्रम दिले। संभाजीनगर हा ऐतिहासिक औरंगाबाद शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे। या कर्मभूमीमध्ये कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झाल्यामुळं या ठिकाणी दुःख व्यक्त करावं असं वाटतं। भारतीय दलित पंथ 1972 ला मुंबई महानगरामधून जन्माला आली। सत्ताधारी पक्षानं 3 वेळेस भारतीय दलित पंथ ही सामाजिक चळवळ तोडण्याचा प्रयत्न केला। या चळवळीचे काही खासदार आमदार करून त्यांच्या बाजूला उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतु 1999 पासून ही सामाजिक चळवळ याच ऐतिहासिक औरंगाबाद शहरामधून मी सुरुवात केली। तिचा 27वा वर्धापन दिन 9 ऑगस्ट रोजी आपण साजरा करत आहोत आणि त्याच माध्यमातून अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले की तुम्ही कोणाला पावला ठेवायचा, काय ठेवायचा? हा वैयक्तिक प्रश्न सामाजिक चळवळीचा आहे। सामाजिक न्याय मंत्री शिवसेनेचे आहेत, कॅबिनेट मंत्री हे बीजेपीचे आहेत, परंतु आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे। मतदान केल्याच्या नंतर तो माणूस कुठल्याही जाती धर्माचा राहत नाही। त्यानं समाजाचं काम करावं। सामाजिक न्याय मंत्र्यानं समाजाचं काम केलं पाहिजे। अनेक आम्ही या ठिकाणी 27 ठराविक या 27 जुलैच्या मेळाव्यामध्ये पारित करणार आहोत। त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे। खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय मंत्र्यानं काय काय काम केलं, सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर अनेक लोकांचे पोट दुखल्या जातात आणि विचारणा केली जाते की तुम्ही काय केलं समाजासाठी, तुम्ही इतर मागासवर्गीयांसाठी काय केलं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं। परंतु भारतीय दलित पंथ या माध्यमातून मी दाव्यानं सांगतो की भारतीय दलित पंथ ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात त्या ठिकाणी भारतीय दलित पंथ हे संघटन धावून जाऊन त्या ठिकाणी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न सातत्यानं 27 वर्षापासून आम्ही करत आहोत। त्याचा हा 27वा वर्धापन दिन आहे आणि म्हणूनच आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार झाला त्या ठिकाणी भारतीय दलित पंथ हे सामाजिक संघटन धावून जात आहे। आपल्याला माहित आहे की सुळगाव तालुक्यामध्ये मोरोटी म्हणून गाव आहे, मदरसा आहे। त्या मदरशामध्ये डुक्कर कापून टाकलं, मस्जिदीमध्ये मौलांना मारलं, या ठिकाणी मस्जिद भारतीय दलित पंथानं धुतल्या गेली, त्या ठिकाणी नमाज पडायला लावली आणि त्या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना खऱ्या अर्थानं धीर देण्याचं काम या भारतीय दलित पंथाने केलं। गायरान जमिनी असतील, अन्याय अत्याचार असेल, त्या ठिकाणी त्यांना वाचा फोडण्याचं काम या भारतीय दलित पंथ या सामाजिक संघटनेने केलं। आजकाल चळवळी कोणाच्या चालत नाहीत, खासदार आमदाराच्या चळवळी चालतात। आज या ठिकाणी पत्रक काढण्याला देखील सामाजिक चळवळीजवळ बळ नसतं। आर्थिक बळ या चळवळी ज्या चालतात खासदार आमदाराच्या चालतात। खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीला आता काही खऱ्या अर्थानं महत्व दिल्या जात नाही। त्याचं कारण असं आहे की सत्तेतले पुढारी हे विरोधकावर मोर्चे काढतात आणि विरोधक सत्तेतल्या पुढाऱ्यावर मोर्चे काढतात आणि म्हणून ज्या काही दलित चळवळी होत्या, ज्या काही मागासल्या मनामध्ये ज्या चळवळी त्यांना न्याय देण्यासाठी काम करत होत्या, यांचं काम आता राहिलेलं नाही आणि म्हणूनच परत एकदा भारतीय दलित पंथ या राज्यामध्ये जोमाने उभी राहत आहे। आता मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरलो, त्या ठिकाणी बैठका घेतल्या, परंतु त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीला भारतीय दलित पंथाला चांगले दिवस आहेत, प्रतिसाद मिळत आहेत, बरेचसे कार्यकर्ते या सामाजिक चळवळीला जोडत आहेत। परंतु शहरामध्ये राहणाऱ्या म्हणजे या ऐतिहासिक शहरामधले कार्यकर्ते जे आहेत ते काही आवश्यकपोटी, काही नगरसेवक पदासाठी,
काही एखाद्या सदस्यासाठी किंवा एखाद्या नगरसेवकासाठी सभापती पदासाठी या अभिनेत्यापोटी हे जातीवादी संघटनेमध्ये जात आहेत. ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्हाला करा, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खऱ्या अर्थानं जर संविधान आपल्याला वाचवायचं असेल तर खऱ्या अर्थानं चळवळीची गरज आहे. आणि ह्या चळवळी निर्माण झाल्या त्या खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी मंदिर असेल, विहार असेल, त्या विहाराच्या माध्यमातून मस्जिद असेल, त्या ठिकाणी येऊन चळवळी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं मला इथल्या तरुणाला हे सांगायचं आहे की बाबाने तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो. तुम्हाला 4 वेळेस मी आव्हान केलेलं आहे की सर्व पक्ष संघटना सोडा, आपण एकत्रित या. आता तुम्हाला माहित असेल की दिल्लीच्या जंतर मंतर ठिकाणी त्या ठिकाणी 36 दिवस आंदोलन चाललं. त्या ठिकाणी 21 ते 22 विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचे जीव गेले, त्यांच्यावर अन्याय झाला, लाठीचार्ज झाला. आणि मग तरी देखील आपला समाज जोडत नाही, आपला इथला कार्यकर्ता जोडत नाही, याची खंत या ठिकाणी मला बोलून दाखवायची वाटते. आणि म्हणूनच मी आजही आव्हान करतो की आपल्या सर्व ज्या काही दलित संघटना असतील, इतर संघटना असतील, यांना चळवळीची उर्मी असेल त्यांना एकत्रित येऊन भव्य दिव्य असा मोर्चा काढण्याचं आयोजन आमचं चाललेलं आहे. या मेळाव्यामध्ये 27 ठराव आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य मोर्चा असं या महाराष्ट्रामधून काढण्याचं भारतीय दलित पंथाचं मानस आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या मेळाव्याचं आयोजन या औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अगोदरच मी सांगितलेलं उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी भारतीय दलित पंथाच्या कार्यकर्त्यांना सहभाग घेतलेला आहे. आणि सर्वांना आव्हान हेच करत आहोत आम्ही की आपण सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी आपण लढलं पाहिजे. लढण्यापेक्षा आपण आपली जी काही मंडळी आहे, जी काही एकजूट आहे, ही न फुटता आपण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही तुम्हाला संविधान दिलं, 59 जातीला जे काही आरक्षण दिलं, ते आरक्षण आपण टिकवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं काही लोकांचं असं म्हणणं आहे की महारानं आणि बोधानं आमच्या जागा खाल्ल्या. अरे भले माणसाला आपण शिका, मोठे व्हा आणि पदावर जा. तुम्हाला कोणी अडवलं? माझी त्यांना अशी विनंती आहे की जे काही 59 जातीमध्ये आता आपण पाहिलं तर महाराष्ट्र मंत्री कमी, मागाचेच जास्त आहेत. तर आपण म्हणता हे कशासाठी? आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की न शिकल्याने धोत्रे ज्यांना धोतर टाकण्याचं येत नाही असे मंत्री करून टाकले की ज्यांना संसदेमध्ये 2 शब्द धाडाचे बोलता येत नाही अशाला मंत्री केले. जे जे आंदोलन करतात खऱ्या अर्थानं आंदोलन करण्याची जी बाजू आहे समजावून सांगितलं पाहिजे, विद्वान लोकांना सोबत घेतलं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं भारतीय दलित पंथाचं आमचं म्हणणं आहे. आणि जे जे आंदोलन झाले खऱ्या अर्थानं त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, परंतु त्या ठिकाणी उग्र रूप न घेता, एकमेकाला शिव्यागाळ्या न करता, विचाराची देवाणघेवाण करून खऱ्या अर्थानं हा लढा असला पाहिजे. हा लढा हा शासनाच्या विरोधात असला पाहिजे, हा जातीमध्ये नसला पाहिजे, असं माझं मत आहे. आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आता जो 12 तारखेचा जो काही आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी आम्ही सहभागी करू आणि व्यवस्थितपणे आम्ही त्यांना पाठिंबाही देऊ. परंतु माझा असं मानस आहे की अनेक चळवळी या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत. भारतीय दलित पंथ हे सामाजिक संघटन 1972 पासून आहे. 1999 पासून आपण चालवत असताना एक सेपरेट कार्यक्रम उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीचा द्यायचा ते भारतीय दलित पंथ आता या मेळाव्याच्या अगोदरच ठरवणार आहे. ती तारीख मेळाव्यामध्ये मी डिक्लेअर करणार.